अखेर पायलटनं विमान उडवण्यास होकार दिला। त्यानंतर आता शिंदे जळगावहून मुंबईकडे रवाना झालेत। शिंदे महाजन गुलाबराव पाटील यांनी समजूत काढल्यानंतर पायलटनं विमानाचं उड्डाण करायला होकार दिला। सलग 12 तास विमान चालवल्यानं पायलटची प्रकृती बिघडली होती। पाऊण तास शिंदे विमानतळावरच होते। मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील यांनी पायलटची समजूत काढली। त्या समजुतीनंतर या ठिकाणी जे आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होण्यास निघाले आहेत। आपण या ठिकाणी दृश्य बघू शकतात की तब्बल पाऊण तासापासून या ठिकाणी जे होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा या ठिकाणी थांबून होता। त्या सलग 12 तासापासून विमान पायलट करत असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीची अडचण होती, तसेच काही तांत्रिक कारण होते, त्यामुळे पायलट यांनी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे या ठिकाणी तब्बल पाऊण तासापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी थांबून होते। त्यानंतर आता गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील या दोघांकडून पायलटची समजून गाठल्यानंतरही त्यांनी नकार दिला आणि अखेर त्या पायलटला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलं। या ठिकाणी विमानतळाच्या प्रतीक्षालयात त्यांची समजूत काढण्यात आली आणि त्या समजुतीनंतर आता पायलट यांनी विमान उडवण्यास होकार दिल्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत या ठिकाणी आता विमानतळाच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि काही वेळातच ते या ठिकाणून आता मुंबईकडे प्रस्थान करून या ठिकाणी उड्डाण भरणार आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।